हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची उत्सुकता, आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल नोव्हेंबर महिना पूर्णपणे संपलेला आहे, तरी सुद्धा जी-आर आलेला नाही आहे. तर हे वितरण सुरू झालेले आहे का? हे वितरण कधी होणार आहे? याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सरकारपुढे आपण एवढंच म्हणणं आहे की लाडक्या बहिणींना ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये द्या. अन्यथा जर तुम्ही बघितलं असेल, आजची तारीख आहे 4, बरोबर लाडक्या बहिणींनो? आणि आजची 4 तारीख आहे आणि या 4, 5, 6 मध्ये जर जी-आर प्रसिद्ध झाला नाही, तर समजून घ्या आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये पैसे भेटणार नाही. आणि जर तुम्ही बघितलं तर 21 तारखेपर्यंत आचारसंहिता राहणार आहे. बरोबर? आचारसंहिता 21 तारखेपर्यंत असणार आहेत. म्हणजे काय? 21 तारखेच्या नंतर आपल्याला पैसे भेटतील का? तर म्हणून सरकारने लवकरात लवकर जी-आर प्रसिद्ध करून म्हणजे आज, उद्या, परवा या 3 दिवसांमध्ये जी-आर आणून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे लवकरात लवकर पाठवावे, ही सरकारकडे विनंती करतो. अन्यथा असं होईल, की जे हे पैसे आहेत, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला आचारसंहिता संपल्यानंतर जे डिसेंबरचा शेवटचा वीक आहे त्यामध्ये मिळतील किंवा त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये मिळतील. तर सरकारकडे एवढीच मागणी आहे, की ज्या महिन्याचा लाभ आपल्याला त्याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करावा आणि सोबतच त्यांना हे सांगायचं आहे, की बाबा लाडक्या बहिणींचा जो म्हणजे आशेचा बांध होता तो सुद्धा आता तुटायला लागलाय. कारण की निवडणूक असून सुद्धा तुम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवलेले नाही आहेत. तर याबद्दल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सरकारविरुद्ध भयंकर दुमत झालेले आहेत. तर सरकारने लवकरात लवकर वितरण सुरू करणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर पहिले जी-आर प्रसिद्ध करून आज, उद्या, परवा 4, 5, 6 या तारखांमध्ये जी-आर प्रसिद्ध करून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 8, 9, 10 किंवा 11, 12, 13 तारखेपर्यंत अकाउंटला पैसे पाठवणे अनिवार्य आहे. एवढीच मागणी मी सरकारकडे करतो आणि लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतिक्रिया काय? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या महिन्याचा लाभ त्या मध्ये भेटावं का? सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं, हा जो 17वा हप्ता असेल आणि याच्या पुढचा जो 18वा हप्ता असणार आहे डिसेंबर महिन्याचा, जो सुरू झालेला आहे, तर लाडक्या बहिणींनो यासाठी ई-के-वाय-सीची गरज नाही. बरोबर? ई-के-वाय-सी झाली असेल तरी चालेल, नसेल झाली तरी चालेल, चुकली असेल तरी चालेल, तुम्हाला लाभ भेटेल. पण सरकारने लवकरात लवकर यावर विचार करून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट करावे. 17वा हप्ता म्हणजे जी-आर आणून लवकर, लवकर ते पैसे पाठवावे. बस इतका छोटासा व्हिडिओ होता. महाराष्ट्रातील सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचवा. आनंदाची बातमी येणार आहे. आज, उद्या, परवामध्ये ती महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये.